मलाच का हो हा आजार? रात्री जागरण, वेळी अवेळी खाणं, चहा जास्त पिणं या गोष्टी आम्ही सगळेजणच करतो. इनफॅक्ट आमच्या सगळ्या ऑफिसचंच रुटीनच आहे. कामाचं प्रेशर, टार्गेटच्या मागे धावणं हे पण सगळ्यांचंच आहे. मग मलाच का पित्ताचा त्रास? तुमच्याही मनात हा किंवा असाच प्रश्न निर्माण होतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. या चॅनलवर मी आयुर्वेद, आरोग्य, आहार, व्यायाम याविषयी भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते. तुम्हाला एक माहिती आहे, आजारांची सुरुवात, अगदी खरी सुरुवात कधीपासून होते? अगदी जन्मापासून. हो, बघा, एखादा जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो त्याच्या प्रकृती संदर्भातली काही कॅल्क्युलेशन सोबत घेऊन जन्माला येतो. त्याच्या आईवडिलांची प्रकृती, त्यांचं आरोग्य, त्या आईवडिलांना असणारे काही अनुवंशिक आजार, ज्यावेळी जीवनिर्मितीला सुरुवात झाली त्यावेळेला आजूबाजूला असलेलं वातावरण, शरीरातलं वातावरण म्हणजे आईचं स्वतःचं आरोग्य, तिची स्वतःची मानसिकता, तिचं खाणंपिणं, तिची लाईफस्टाईल या सगळ्यानुसार जन्माला येणाऱ्या बाळाची कुंडली किंवा ज्याला आपण पत्रिका म्हणतो ती जणू मांडली जाते. अर्थात हिला आपण आरोग्यपत्रिका म्हणू शकतो. यालाच आपल्या आयुष्याचा असणारं ओपनिंग बॅलन्स किंवा मूळ गुंतवणूक असंही आपण समजू शकतो. आता या गुंतवणुकीच्या जीवावर आयुष्य जगत असताना आपण चांगल्या काही आरोग्यदायक सवयी सांभाळणं, चांगला आहार घेणं, नियमितपणे व्यायाम करणं, कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करून मन चांगलं मजबूत राखणं या सगळ्या गोष्टी आपल्याला जमेमध्ये धराव्या लागतात. आणि अचानक येणारी काही आजारपण म्हणा किंवा कमी होत जाणाऱ्या शरीरातल्या ताकदीमुळे होणारे काही आजार, काही वेळेला अचानक येणाऱ्या 7 रोगांनी आपल्यालाच टार्गेट केल्यामुळे होणारे काही आजार, वातावरण बदलामुळे होणारे आजार आणि आपणच आपल्या जिभेला, मनाला, इच्छांना ताब्यात न ठेवल्याने होणारे जे काही असंख्य आजार आहेत ते. फक्त एवढंच नव्हे तर वयानुसार होणारी आजारपणं, आयुष्यातली काही स्थित्यंतरं, एखादा ॲक्सिडेंट, एखादी मारहाण, दुखापत या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी आलेला अचानक खर्च या कॅटेगरीमध्ये आपण धरू शकतो. आता या सगळ्या जमा खर्चाचा हिशोब घातल्यावर जे शिल्लक राहतं ते म्हणजे आपलं आयुष्य. आपल्या आयुर्वेदानं ना आरोग्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. शरीरातले तीन दोष, 7 धातू, आपल्या शरीरातला अग्नी, मन, बुद्धी हे सगळे जेव्हा बिघडतात तेव्हा ते आजारपण निर्माण करतात. पण हे सगळे खवळलेले, संप पुकारलेले किंवा भडकलेले दोष धातू त्याच अवयवात आजार निर्माण करतात जो अवयव जास्त नाजूक, कमजोर किंवा दुखावलेला आहे. म्हणजे बघा, एखाद्या वेळेला भरपूर पाऊस पडून गेल्यावर रस्त्यावरून पाणी अगदी ओसांडून वाहत असतं, पण ते पाणी अशाच ठिकाणी नंतर पण साठून राहतो जिथे खड्डा असतो. एक्झॅक्टली हेच आपल्या बाबतीत पण होतं. शरीरात वात, पित्त, कफ यामध्ये काही बिघाड झाला, रसरक्तामध्ये काही बिघाड झाला तर ही जी काय साधन सामुग्रीची जी काही जमवाजमव झाली आहे ती अशा ठिकाणी एकत्र येते की जी जागा मुळातच कमकुवत आहे. जिथे मजबूत कुंपण नाही तिथेच अशी घुसखोरी होते. आता यालाच आयुर्वेदानं वैगुण्य म्हटलंय. म्हणजे आकाश, अवकाश. जिथे वाढीला जागा मिळते तिथेच दोष फोफावतात आणि व्याधी निर्माण करतात. आता इथे लक्षात घेऊया, प्रत्येकासाठी ही दुखरी जागा, दुखरी नस किंवा मर्मस्थान म्हणजे थोडक्यात आजारपण घुसण्याची जागा, घुसखोरी होण्याची जागा वेगवेगळी असू शकते. आता हे कसं? आता सतत फळ्यावर लिहून आणि खाली मान घालून पेपर तपासणी करून शिक्षक वर्गाचा उजवा हात, खांदा, मान थोडी सेन्सिटिव्ह किंवा दुखरी झालेली असते. त्यामुळं उतार वयामध्ये ज्या वेळेला सांधे झिजतात त्यावेळेला अशा लोकांना मानेच्या स्पॉन्डिलायटिसची दुखणी आधी होतात. कधीतरी ॲक्सिडेंटमध्ये गुडघ्यावर जोरदार मार लागला असेल किंवा आयुष्यभर ओटाकट्ट्याजवळ उभ्याने काम केलं असेल तर शरीरातला बिघडलेला वात गुडघ्यांवर आधी अटॅक करतो, गुडघे कमजोर होतात, मग झिजतात आणि मग रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. गर्भाशयाशी रिलेटेड किंवा हार्मोनच्या संदर्भातली काही औषधं खूप वेळ घ्यावी लागली असतील किंवा इतर काही ऑपरेशन्स झालेली असतील आणि त्यामुळे गर्भाशय वारंवार जर दुखावलं गेलेलं असेल तर मेनोपॉजच्या वेळेला त्रास हा होतोच. एवढंच कशाला, साधी गोष्ट आहे, आयुष्यभर बाईकवरून प्रवास करणाऱ्यांना मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी ही जास्त होते. जरा थंडी पडली की यांची पाठ, मान, कंबर लगेच दुखायला लागते. हे आपण अगदी रोजच्या जीवनात सुद्धा बघतो. आता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टींचा ताळमेळ बसवल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जर आपण आयुष्यभर चांगल्या सवयी जोपासल्या, आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवली तर आपल्या खात्यात आरोग्याची रक्कम म्हणजे जमापुंजी ही भरभक्कम राहू शकते. या जमापुंजीपेक्षा जास्त म्हणजे काही न झेपणारी आजारपणं, टाळता न येणाऱ्या काही गोष्टी, या खर्चिक गोष्टी झाल्या आणि वारंवार झाल्या तर मात्र आपण कर्जबाजारी म्हणजे परमनंटली आजारी पडायला लागत नाही.
तर सांगायचा मुद्दा हा की आजार मलाच का याची उत्तरं शोधायला गेली की भरपूर काही ना काहीतरी सापडतंच आणि हे सापडलं की नक्कीच त्या आजाराचं पूर्ण सोल्युशन शोधणं सोपं जातं. आम्ही वैद्य मंडळी खरं तर हेच करत असतो. आता हे सगळं कळलंय तर यावर उपाय काय? उपाय आहे आयुर्वेदानं तो पण सांगितला आहे. आजार होऊ नये यासाठी स्वस्थ वृत्त पालन म्हणजे अर्थातच चांगल्या आरोग्य देणाऱ्या सवयी, हेल्दी हॅबिट्स लावून घ्यायच्या, आहार योग्य ठेवायचा, नियमित व्यायाम करायचा, सकारात्मक जगायचं. काही बिघडतंय, काही त्रास होतोय असं वाटलं तर वैद्यांची मदत घ्यायची. काहीही दुःखद खुपत असेल तर दुर्लक्ष करायचं नाही, वेळेवर सावध व्हायचं. काळजी घ्यायची म्हणजे काळजी करायची वेळ येणार नाही. तर असाच आयुर्वेद जाणून घेऊया, आयुर्वेदाचा स्वीकार करूया, स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. धन्यवाद.